नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघत बघत आता आपण सध्या कोकणामध्ये फिरत आहोत. कोकणामध्ये श्री विश्वेश्वर मंदिर, माझ्या मागे तुम्ही फलक बघू शकता. ह्या विश्वेश्वर मंदिरामध्ये आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे. हे विश्वेश्वर मंदिर कोकणी पद्धतीचं आणि विशेष बघण्यासारखं मंदिर आहे. पावसमध्ये स्वामी स्वरूपानंद सरस्वती मंदिर, समाधी मंदिर जे आहे, त्या मंदिरातून चालत अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला ह्या मंदिरापर्यंत पोहोचता येतं. आता तुम्ही जे पटलावर बघत आहात हे स्वामी समर्थ मंदिर आहे. या मंदिराच्या आतमध्ये स्वामी समर्थ मंदिर दर्शन घेतल्यानंतर तसंच आपल्याला आतमधून पुढे यायचं आहे. चालत चप्पल घालून आपण येऊ शकतो. आता मी तुम्हाला मार्ग दाखवतो की स्वामी समर्थ मंदिरातून या विश्वेश्वर मंदिरापर्यंत कसं पोहोचता येतं. हा मार्ग मी आता तुम्हाला दाखवतो आणि मग आपण हे विश्वेश्वर मंदिर बघायला आरंभ करूयात. हे मुख्य स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर आहे. त्या मंदिरातून इथून आपण आतमध्ये खरं तर येतो. इथे पाय धुवायची सोय आहे. तिथूनच सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला या मार्गाने पुढे विश्वेश्वर मंदिराकडे जाता येते. तुम्ही इथे बघू शकता विश्वेश्वर मंदिर म्हणून पाटी आहे. या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे विश्वेश्वर मंदिराकडे. हे समोर स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर आहे. या मार्गाने सरळ पुढे यायचं आहे. जिथे आपण पाय धुतो तिथूनच सरळ पुढे यायचं आहे. हा एक सुंदर मार्ग आहे. इथून सुद्धा दोन्ही बाजूला झाडी लावलेली आहेत आणि निसर्गरम्य परिसरातून आपण विश्वेश्वर मंदिराकडे जातो. तुम्हाला गाडी घेऊन यायची आतमध्ये आवश्यकता नाही. स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरामधून चालतच तुम्ही अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये विश्वेश्वर मंदिरापर्यंत येऊन पोहोचता. आता आपण जो मार्ग बघितला त्या मार्गाने पुढे आल्यानंतर आपल्याला हा दृश्य दिसतं. इथे नदी आहे आणि नदीच्या काठाने आपल्याला पुढे जावं लागतं. हा पलीकडे एक सेतू आहे. जुना काळ सेतू दिसतोय आणि ह्या सेतूवरनं पलीकडे आतमध्ये गेल्यानंतर तिकडे विश्वेश्वर मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे. संपूर्ण परिसर आजूबाजूचा जो आहे सुंदर आहे. खाली नदी आणि आजूबाजूला असलेली काही घरं, वाड्या आणि संपूर्ण हिरवाई. या सेतूवरनं पुढे आपल्याला यायचंय. या सेतूवरनं पुढे आल्यानंतर आपण पुढे मुख्य मार्गाकडे जातो आणि तिथून सरळ पुढे गेल्यावरती विश्वेश्वर मंदिर आहे. मी तुम्हाला हा मार्ग मुद्दाम दाखवतोय कारण तुम्ही स्वामी स्वरूपानंद समाधी स्थळाला याल त्यावेळेला त्या मंदिरातूनच पुढे चालत यायचं आहे. तुम्हाला गाडी पार्किंग मधून काढून विशेष यायची आवश्यकता नाही. मुख्य मार्गाच्या अलीकडे आपल्याला अशी पाटी दिसते, विश्वेश्वर मंदिर 2 मिनिटाच्या अंतरावरती. या इकडून आत्ता आपण आलेलो होतो. इथे हा मार्ग आहे. तुम्ही या मार्गावरून सुद्धा गाडी घेऊन सुद्धा येऊ शकता. आणि ह्या कॉर्नरला बरोबर इथे समोर श्री देव विश्वेश्वर मंदिर पाटी आहे. या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन घ्यायला जायचे. खूप सुंदर मंदिर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. चलचित्राच्या आरंभाला जो आपण शॉट बघितला तिथून आपण आतमध्ये जायला असा मार्ग आहे. ह्या मार्गाने दगडी मार्गाने आपल्याला आतमध्ये जावं लागतं. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला ही मंदिराची तटबंदी दिसायला आरंभ होतो आणि तटबंदीमध्ये जाण्याचं प्रवेशद्वार आपल्याला दिसतं. त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आपण जायचं आहे. ह्या बाजूनी पुढे जाऊन आपल्याला प्रवेशद्वार दिसते. संपूर्ण कोकडी जांभा दगडाच्या तटबंदीमधून आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी हा मार्ग आहे. इथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला विश्वेश्वराचं दर्शन घडतं. अतिशय सुंदर मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे. मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला असं दृश्य दिसतं. डाव्या हाताला समोर विहीर आहे. कोकणातल्या अनेक मंदिरांमध्ये अशा विहिरी असतात. समोरच्या बाजूला असलेली दीपमाळ तुम्हाला दिसते, दगडी दीपमाळ आहे. हे मुख्य मंदिर, त्याचा मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह या ठिकाणी आहे आणि उजव्या बाजूला बाहेर पाय धुण्याची सोय केलेली आहे. मंदिराची संपूर्ण जी पार्श्वभूमी आहे किंवा भूमी जी आहे ती पूर्ण जांभा दगडांनी बनवलेली भूमी आहे. ह्या बाजूनी समोर चप्पल काढून आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. आजूबाजूला आम्हाला पक्ष्यांचे खूप ध्वनी ऐकू येत आहेत. कदाचित तुम्हाला हे ध्वनी ऐकू येणार नाहीत, पण अतिशय निसर्गरम्य आणि मन प्रसन्न करणारं वातावरण ह्या ठिकाणी असतं. स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्ही ह्या विश्वेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला सुद्धा अवश्य या. मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावनाचं दर्शन घडतं. आता आपण त्याच्या समोर असलेल्या मुख्य विश्वेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊयात. कोकणी मंदिराची पद्धत पुन्हा एकदा आपण कोकणातलं अजून एक मंदिर बघत आहोत जिथे आपल्याला लाकडावरती केलेलं सुंदर नक्षीकाम बघायला मिळतं. मुख्य प्रवेश मंडपाच्या समोर जे प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार आत्ता आपण बघत आहोत. त्याला दोन्ही बाजूला सुंदर द्वारशाखा केलेल्या आहेत. या द्वारशाखेवरचं एका बाजूचं नक्षीकाम मी तुम्हाला दाखवतो. लाकडामध्ये केलेलं हे नक्षीकाम आहे.
संपूर्ण लाकडामध्ये केलेलं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. ही मुख्य द्वारशाखा, दुसरी द्वारशाखा, तिसरी द्वारशाखा आणि चौथी द्वारशाखा, या 4 द्वारशाखा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि जर वरपर्यंत बघत गेलं तर अतिशय सुंदर आणि बारीक आकाराचं नक्षीकाम इथे आपल्याला बघायला मिळतं. इथे आपल्याला 3D टाईपचं नक्षीकाम लाकडामध्ये केलेलं बघायला मिळतं. वरच्या बाजूला सुद्धा सुंदर कमळं आणि पानं कोरलेली आहेत. मध्यभागी आपल्याला ललाट बिंबामध्ये गणेशजींच्या ऐवजी मारुती रायाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घडतं. आणि ह्या डाव्या बाजूच्या असलेल्या द्वारशाखा आता आपण प्रवेश मंडपाचं प्रवेशद्वार बघत आहोत. इथून आपण आतमध्ये प्रवेश करतो. आता मी तुम्हाला इथे विशेष बघण्यासारखं जे आहे ते सगळं वरच्या बाजूचं नक्षीकाम दाखवतो. तुम्हाला काय काय ओळखता येते बघा. इथे विविध प्रकारची शिल्प आपल्याला केलेली बघायला मिळतात. हे सगळं लाकडामध्ये वरती केलेले मोर, पोपट आणि फुल, वेल हे सगळे वरच्या पट्ट्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्या खालच्या पट्ट्यामध्ये आपल्याला विविध प्रकारची शिल्प केलेली दिसतात. आता हे कमळ उलट केलेले लाकडामध्ये केलेलं कमळ आहे आणि वरती सुंदर वेली केलेल्या आहेत. ह्या पट्ट्या, वेलीचा पट्टा तुम्ही बघा वरचा, अतिशय सुंदर आहे. आता ह्याला सगळ्याला रंग दिलेला आहे, पण अतिशय सुंदर नक्षीकाम आपल्याला लाकडी बघायला मिळतं. ही खालचा भाग आहे लाकडाचा. आणि तसंच आपण जर पुढे बघत गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. इथे हत्ती आणि हत्तीवरती अंबारी, खाली असलेलं कमळ. त्याच्या उजव्या बाजूला जर बघितलं तर इथे आपल्याला शेषशाही विष्णू दिसत आहेत. शेषशाही विष्णूंना समोर अजून एक शिल्प दिसतंय. त्याच्यावरती पोपट आणि मोरांची रांग तर सगळ्या चारही बाजूला, वरच्या बाजूला केलेली आपल्याला बघायला मिळते. उजव्या बाजूच्या स्तंभाच्या वरती जर बघितलं तर आपल्याला इथे वेगवेगळी शिल्प बघायला मिळतात. महिषासुरमर्दिनीचं शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि अशा प्रकारची इथे ह्या उजव्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींचं शिल्प बघायला मिळतं. हे सगळं लाकडात केलेली शिल्प आहेत आणि ड्राय जॉईंट पद्धतीने केलेलं बांधकाम असलेलं हे मंदिर आहे. वरच्या बाजूला जसं आपण अन्य कोकणातल्या मंदिरांमध्ये बघितलंय तसंच कौलारू छप्पर वरच्या भागामध्ये आहे. समोर घंटा लावलेल्या आहेत. तिथून आतमध्ये आपण सभामंडपामध्ये किंवा अंतराळ ह्याला म्हणता येईल, या अंतराळाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. ह्या बाजूला सुद्धा सगळं जे आता तुम्हाला जे जे काही काम दिसतं हे सगळं लाकडामध्ये केलेलं आहे. पुन्हा पुन्हा कदाचित माझ्या तोंडामध्ये, बोलीमध्ये लाकूड हा शब्द येईल, पण हे विशेष मला वाटतंय की कोकणातल्या मंदिरांमध्ये लाकडी नक्षीकाम आपण बघितलेलं आहे, पण ह्या मंदिरामध्ये जे आपल्याला लाकडामध्ये केलेलं नक्षीकाम बघायला मिळतं ते जरा काहीतरी विशेष आहे. इतर मंदिरांमध्ये बघायला मिळत नाही असं काम लाकडावरती केलेलं या विश्वेश्वर मंदिरामध्ये पावसमधल्या आपल्याला बघायला मिळतं. आता आपण अंतराळाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहोत. अंतराळाच्या प्रवेशद्वाराला आपल्याला अनेक द्वारशाखा बघायला मिळतात. ही पहिली द्वारशाखा आहे, दुसरी द्वारशाखा, तिसरी, चौथी, 5वी आणि 6वी, 6 द्वारशाखा आहेत. आणि ह्याच्यावरती हे सुंदर नक्षीकाम केलेलं वेगवेगळ्या रंगांमध्ये आता त्यांनी रंगवलेलं आहे, पण सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं डावीकडे आणि उजवीकडे. वरच्या बाजूला ललाटबिंबामध्ये आपल्या गणरायाचं आपल्याला दर्शन घडतं. बाहेरच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबामध्ये मारुती रायांचं दर्शन घडलं होतं. इथे आपल्याला लाकडामध्ये कोरलेले गणरायांचं दर्शन अंतराळाच्या प्रवेशद्वारापाशी होतं. आता ही डावी बाजू आहे अंतराळाच्या प्रवेशद्वाराची. तिथून आपण अंतराळामध्ये प्रवेश करतो. अंतराळामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला हे समोर दृश्य दिसतं. जसं आपण मागच्या सत्तेश्वर मंदिरामध्ये बघितलं होतं तसंच साधारणपणे दृश्य इथं दिसतंय. नंदी अगदी जसोच्या तसे बनवलेले दिसत आहेत. थोडाफार अंतर आहे नंदी महाराजांच्या नक्षीकामामध्ये, पण सुंदर नक्षीकाम केलेले अखंड दगडामध्ये बनवलेले नंदी महाराज आपल्याला इथेही दर्शन करायला मिळतं. त्यांच्या पाठीवरच्या झुली तुम्ही बघू शकता, गळ्यातला हार, घंटांच्या माळा त्यांच्या गळ्यामध्ये घातलेली आहे आणि सुंदर नक्षीकाम केलेले नंदी महाराज आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे मुख्य गर्भगृहाच्या डाव्या बाजूला आपल्याला गणरायाचं दर्शन होतं. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात. ओम गणपतये नमः. आता आपण अंतराळामधले लाकडी स्तंभ बघूयात आणि त्याच्यावरची सॅम्पल काही नक्षीची बघूयात. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. हे सगळं लाकडामध्ये केलंय. हे नक्षीकाम करायला एका कारागिराला, एका सुताराला किती महिने, किती वर्ष लागली असतील याची कल्पना तुम्ही करू शकता. आपण आतापर्यंत अनेक मंदिरं बघितलेली आहेत ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचं काम, अशा साखळ्या केलेल्या आपण बघितलेल्या आहेत. तसंच नक्षीकाम इथे केलेलं दिसतंय. अर्थात ह्याला सगळ्याला रंग दिलेला आहे त्यामुळे तुमच्या कदाचित लक्षात येत नसेल, पण हे लाकडी बांधकाम आहे किंवा लाकडी नक्षीकाम आहे. इथे समोर केलेले सुंदर नक्षीकाम आणि इथे सुद्धा अतिशय सुंदर लाकडी नक्षीकाम आपल्याला संपूर्ण चारी बाजूला
अंतराळामध्ये बघायला मिळतं. आता मी तुम्हाला एक दुसरा स्तंभ दाखवतो. दुसऱ्या स्तंभावरचं नक्षीकाम काही मी सॅम्पल्स तुम्हाला दाखवतोय. इथे एक यंत्र केलेलं दिसतंय आपल्याला, कुठल्या तरी देवतेचं, कदाचित महादेवाच्या यंत्राचं नक्षीकाम इथे केलेलं आहे. वरच्या बाजूला हा गोलाकार केलेला आहे, सुंदर गोलाकार इथे आहे. त्याच्यावरती साखळी शृंखला केलेली आहे. त्याच्यावरती नागदेवतांची शिल्प प्रत्येक स्तंभावरती अशी सगळ्या बाजूनी केलेली आहेत. ही सगळी नागदेवतांची शिल्प आणि ह्या स्तंभांचा आकार सगळ्यांचा सेम आहे. आणि वरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला विविध देवदेवतांची शिल्प घडवलेली दिसतात. त्याच्या वरच्या बाजूला फुलं आणि कमळांची सुंदर किंवा फुलांची आणि वेलींची सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि सगळ्यात वरती जर आपण छताकडे बघितलं तर छतावरती सुद्धा सुंदर लाकडामध्ये केलेलं फुलांचं वेलींचं नक्षीकाम आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळतं. आता आपण मुख्य गर्भगृहामधल्या देव विश्वेश्वराचं दर्शन घेऊयात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो. आतल्या देवाचं दर्शन घ्यायच्या आधी दाखवायचं राहिलं होतं म्हणून दाखवतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला कीर्तिमुख बघायला मिळतं. ललाटबिंबामध्ये इथे कीर्तिमुख आहे, म्हणजे सगळ्यात पहिलं जे ललाटबिंब इथलं बघितलं त्याच्यामध्ये मारुती राया, त्याच्या आतल्या ललाटबिंबामध्ये गणराय आणि सगळ्यात आतल्या गर्भगृहाच्या ललाटबिंबामध्ये आपल्याला कीर्तिमुखाचं दर्शन घडतं. तुम्हाला आठवत असेल आपण दिव्यागरमधली जी मंदिरं बघितली होती तिथे सुद्धा आपण मुख्य गर्भगृहाच्या वरती असलेले अशा पद्धतीचे कळस बघितलेले होते. इथे सुद्धा तशाच पद्धतीचा कळस आतल्या भागात बनवलेला आहे. म्हणजे वरती ह्या कळसाच्या वरती परत कौलारू छप्पर आहेच आहे, परंतु मुख्य मंदिरांना कोकणातल्या अशा पद्धतीचं आतमध्ये गर्भगृहाला शिखर बनवलेलं असतं आणि ही एक विशेषता आहे कोकणातल्या मंदिरांची. आता आपण प्रदक्षिणा मार्गावरती जाऊयात. प्रदक्षिणेच्या मार्गावर जाताना सुद्धा आजूबाजूला आपल्याला लाकडामध्ये केलेलं सुंदर नक्षीकाम बघायला मिळतं. इथे एक छोटंसं जाल वातायन बनवलेलं आहे आतमध्ये वारा आणि प्रकाश येण्यासाठी. आणि आता आपण प्रदक्षिणा मार्ग बघत आहोत. प्रदक्षिणा मार्गावरती सुद्धा, म्हणजे मी ह्या सगळ्याचं वर्णन करत नाहीये कारण चलचित्राची लांबी खूप जास्त होईल, परंतु तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर नक्षीकाम लाकडामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. प्रदक्षिणा मार्ग. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. मागच्या बाजूनी गर्भगृहाचं शिखर असं दिसतं आणि इथून पुढे आपण गेल्यानंतर पुढे अशी भिंत बांधलेली आहे. महादेवाचं मंदिर असल्यामुळे प्रदक्षिणा अशी पूर्ण करू नये म्हणून इथे भिंत बांधलेली आहे. देवाच्या यात्रेसाठी वापरली जाणारी पालखी इथे ठेवलेली आहे, लटकवलेली आहे. अशी पालखी सुद्धा आपण अनेक मंदिरांमध्ये आतापर्यंत बघितलेली आहे. आता आपण बाहेर जाऊन मंदिराचं प्रांगण बघूयात आणि ह्या छोट्याशा चलचित्राची इतिश्री करूयात. आता तुम्हाला जे पटलावर दिसतंय ते मंदिराचं प्रांगण आहे. इथे सुंदर दुर्वा उगवलेल्या आपल्याला दिसत आहेत. दगडी पार्श्वभूमी आहे किंवा दगडी भूमी बनवलेली आहे. आजूबाजूला तटबंदी जांबा दगडामध्ये बनवलेली आहे. मंदिराला चारही बाजूनी तटबंदी आहे. मंदिर बाहेरच्या बाजूनी असं दिसतं. मुख्य सभामंडप, आतला अंतराळ आणि त्याच्या मागे असलेलं गर्भगृह आणि त्याच्यावरती असणारं कौलारू छप्पर. आपण आता मंदिराच्या मागच्या भागामध्ये चाललेलो आहोत. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की कोकणच्या निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे. तुम्ही जर पावसला आलात तर हे मंदिर बघायला नक्की या. स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटाच्या चालत येण्याच्या अंतरावरती असलेलं हे मंदिर आहे. आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला बोलता बोलता आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर परिसर, म्हणजे मी त्याचं वर्णन करू शकत नाही. शेकडो सहस्रो लाखो लोक दरवर्षी पावसमध्ये मुख्य समाधी मंदिराचं दर्शन घ्यायला येतात, पण फार कमी लोकांना हे विश्वेश्वर मंदिर माहिती असतं. इथे बाहेर गोमुख आहे, आतमध्ये केलेल्या महादेवाचं तीर्थ ह्या ठिकाणी येतं आणि अशा पद्धतीने आपण हे सुंदर मंदिर आज बघितलं. तर दर्शक हो, पावसमधल्या स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर चालत येण्याच्या अंतरावरती असलेलं हे सुंदर विश्वेश्वराचं मंदिर आज आपण बघितलं. छोटं मंदिर आहे, पण ह्या मंदिरामध्ये आपल्याला जे लाकडी नक्षीकाम बघायला मिळालं ते सहसा आपल्याला अन्य कोणत्याही मंदिरांमध्ये बघायला मिळत नाही. ही या मंदिराची विशेषता आहे, म्हणून आज आपण हे मंदिर बघितलं. आम्हाला या ठिकाणी येऊन अतिशय आनंद झाला. मंदिर बघायला आपण आल्याचं सफल झाल्यासारखं आम्हाला वाटलं. आशा करतो की हे मंदिर तुम्हाला सुद्धा आवडलं असेल, इथलं लाकडी नक्षीकाम तुम्हाला आवडलं असेल.
जर तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल तर तुम्हाला आमची नेहमी विनंती असतेच की आमच्या प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा, प्रत्येक चलचित्राला आवर्जून एक टिप्पणी करत जा. आमची कोकण दर्शन नावाची प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला कोकणामधील अनेक मंदिरं बघायला मिळणार आहेत आणि मिळतीलही. त्या कोकण दर्शन नावाच्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या. चला तर मग अशाच कुठल्या तरी सुंदर प्राचीन मंदिराच्या पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.